कोण आहे? वहिनी काय म्हणालात? अहो तो रणजित कुणाचंच ऐकत नाहीये, तुम्ही चला पटकन. अरे देवा, थांबा मी आले. चला. हा काय तमाशा लावलायस तू? तुला माहित नाही का तू माहिती? ठीक आहे, मी तुला केलं माफ, तू घरी जा. तू जोपर्यंत हो बोलणार नाही ना तोपर्यंत मी इथून हलणारच नाही, कळलं का? हे बघ, मी तुला तेव्हाही सांगितलं आणि आत्ताही सांगते की मी तुझ्यावर प्रेम करत नाही. नाहीये नाहीतर आलीच कशाला इथं तू? हे बघ, तुझ्याशी वायफळ बडबड ऐकायला नाही आले मी. एक तर तू आजारी पडशील आणि सगळं नाव ना माझ्यावर येईल, त्यापेक्षा तू घरी जा. मला काही होणार नाही. तू वेडा आहेस का रे? तुला कळत नाही सांगितलेलं? हो मी वेडाच आहे, कळलं का? अगं मान्य कर की तुझं माझ्यावर प्रेम आहे, एकदा तरी हो बोल. मी तुला हो बोलणार नाही आणि ही सगळी नाटकं आहेत नाही, बंद कर. हे बघ, तू जोपर्यंत हो बोलत नाहीस ना तोपर्यंत मी इथून हलणार नाही, म्हणजे हलणार नाही. मान्य कर की तुझं माझ्यावर प्रेम आहे, मान्य कर. तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? हो का नाही? हो का नाही? हो का नाही? हो का नाही? हो का? हो, आहे माझं तुझ्यावरती प्रेम. आता जाशील घरी? ए भावा, तुला माहिती आहे आता किती मोठा राडा झालाय? काय रे, काय ओरडतोय रात्रीचं? तू बस इथं. आहे माझं तुझ्यावरती प्रेम. गिरजादार रणजीकडे पुन्हा मला विचारायला येऊ नको तू इकडं. ए काय बोलतोस कळतं का तुला? जे बघितले ना तेच सांगतोय, तुला ऐकायचं ऐक, नाहीतर मी चाललो निघून. काय रे, काय सारखं सारखं फोन करतोय? माझ्याकडे नाही वेळ, मला नाही जमणार. कुठं म्हणजे कॉलेज आणि दुसरं कुठं? काय झालं? लेना चुरचुर बोलायला काय? हॅलो, बोल ना. तू इथं काय करतोय? अशी का बोलतेस? का तुझी तब्येत तर ठीक आहे ना? गप, तुला नाही समजणार. सांग ना काय झालं? ऐक ना. माझं कशाला हात पकडतोय? तिचा पकड ना. तशी पण मी तुझी आहे तरी कोण? अगं मेघा, तू माझी जिवलग मैत्रीण नाहीस. फक्त मैत्रीणच आहे ना. हा, मैत्रीण आहे म्हणजे मैत्रीणच राहणार ना. मला तू आवडतो. मला पण तू आवडतेस. मी मैत्रीबद्दल बोलत नाहीये.
हे शक्य नाहीये. माझं गिरजावर प्रेम आहे. मी आयुष्यभर तुझ्यावरच प्रेम करणार. काय कमी रे माझ्यामध्ये? सांग ना. मेघा, आहे माझी तुझ्यावरचं प्रेम. आय एम रिअली सॉरी, पण माझी मनस्थिती नाही आहे की मी आता प्रेम करेन. नाही, तुम्ही खूप चांगले आहात, पण आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी, पण माझी मनस्थिती नाही आहे की मी आता प्रेम करेन. अरे काय झालं? काय झालं बाळा? अरे काय झालं बाळा? अरे आदिराज, 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 आधी दरवाजा खोल. आधी, 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 आदिराज. हॅलो, अहो कुठे आहे तुम्ही? ते सगळं सोडा. आदिराजला काय झालंय माहिती नाही. दरवाजा बंद केला आणि तो आतमध्ये स्वतःला बंद करून घेतलंय त्याने. तुम्ही कुठे आहे? ते सगळं सोडा, तुम्ही आधी घरी या बरं. हा लवकर या. हा हो. आधी, आदिराज, काय झालं? अहो अहो बरं झालं तुम्ही आलात. त्या आधीने स्वतःला बंद करून घेतलं. चला लवकर. आधी, आधी अरे दरवाजा खोल. बेटा दरवाजा उघड. बेटा तुला माझी शपथ आहे, दरवाजा उघड. आधी, काय झालं बेटा? अरे काय झालं सांग ना. आई दादा, मला लग्न करायचं आहे. एवढंच ना? त्या मुलीवर माझं प्रेम आहे दादा. सांग कोणती मुलगी आहे ती? तुम्ही लावून देणार? हो देणार. दिगंबर काळ्याची मुलगी आहे दादा ती. जमणार ना, शक्य नाही ती. आई मला तिच्याशी लग्न करायचं आहे. अरे अरे असं काय करते? ओ मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. जमणार नाही. नाही, मला तिच्याशी लग्न करायचं आहे. नाही जमणार. नाही नाही, मला तिच्याशी लग्न करायचं अरे आहे. असं काय करते? आधी, आधी, दादा मला तिच्याशी लग्न करायचं नाही, तर मी जगू शकत नाही तिच्याशिवाय. अरे नाही असं- जमणार. आई सोड. असं नको करू. आधी, आधी. बाबा मला गिरीजाशीच लग्न करायचं आहे. हो. आधी, 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 आधी. अहो अहो डॉक्टरला फोन करा ना तुम्ही. आधी, आधी. आदिराज, कशी आहे तब्येत आता? बरं आता. लवकर बरा हो. हो. राम राम. या राम राम या. कस काय येणं केलं? थांबा, चहा पाण्याच बघतो. हा साहेब घ्या पाणी.
कसं काय येणं केलं साहेब? अहो साहेब म्हणू नका, एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. तुमच्या मुलीसाठी स्थळ आणलेलं आहे. अहो साहेब, तुम्हीच स्थळ आणलेलं असलं तर चांगलंच असणार आहे. मुलगा कोण आहे हे नाही विचारलं. अहो तुम्ही स्वतः बघितलंय म्हणल्यावर आम्ही विचारायची काय गरज आहे? तुमच्या मुलीसाठी आम्ही आमचा मुलगा बघितलाय. अहो गरिबाची चेष्टा करू नका साहेब. अहो गरिबांनी श्रीमंत यात काय आम्ही भेदभाव करत नाही. आमच्या मुलाला तुमची मुलगी आवडलेली, मुलासाठी मी काय पण करू शकतो. माफ करा साहेब, मी गिरिजाला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. अहो मुलांना काय कळतं या विषयाचं? तसं नाही साहेब, मला तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न नाही करायचं. ठीक आहे, घ्या विचारून, पण होकार आला पाहिजे. येऊ का?